ठाणे शहरातील स्वयं हॉस्पिटलच्या वतीने एक आगळीवेगळी योजना सध्या राबवली जात आहे। समाजामध्ये असे अनेक पेशंट्स असतात की त्यांना मोठमोठ्या रकमेच्यामुळे त्यांना ऑपरेशन्स करून घेणं अवघड जात असतं। अनेकदा सरकारी इस्पितळांमध्ये नंबरच लागत नाही आणि या दोन्ही गोष्टींमुळे अनेकदा आजार अंगावर काढणं हे रुग्णांच्या बाबतीत दिसून येत असतं। ही गोष्ट लक्षात घेऊन स्वयं हॉस्पिटलचे श्री डॉक्टर रोहित पांडे आणि आदित्य फडके यांनी पुढाकार घेऊन काही अत्यंत गरजेची अशा प्रकारची ऑपरेशन्स केवळ 30,000 रुपयांमध्ये करून देण्याचा विडा उचलला आहे आणि विशेष म्हणजे यामध्ये औषधांचा खर्च देखील समाविष्ट असणार आहे। तर यामध्ये कुठली ऑपरेशन्स आहे आपण बघूया। यामध्ये अपेंडिक्स, मूळव्याध, फिस्टुला, बवासीर, हर्निया, पित्ताशय या संदर्भातले जे ऑपरेशन्स आहेत हे ऑपरेशन्स केले जाणार आहेत। या संदर्भात बातचीत करण्यासाठी आत्ता आपल्याबरोबर आहेत डॉक्टर आदित्य फडके। डॉक्टर आदित्य हे गेल्या अनेक वर्षांपासून मेडिकल प्रॅक्टिशनर म्हणून कार्यरत आहेत। सर, माझा सर्वप्रथम पहिला प्रश्न आहे की ही नेमकी योजना काय आहे? ही योजना बेसिकली सर्वांसाठी आहे। त्याच्यामध्ये आपण हे सर्व ऑपरेशन्स 30,000 रुपयामध्ये करत आहोत आणि औषधासकट आपण ते 30,000 रुपयामध्ये करत आहोत। याच्यामध्ये बेसिकली हे जे जनरल सर्जरीचे हे प्रॉब्लेम्स जे असतात, बेसिकली लोकांना पित्ताशयाचा त्रास असतो, पित्ताशयामध्ये खडे असतात, अपेंडिक्सचा त्रास असतो, हर्नियाचा त्रास असतो, पाईल्स, फिशर, फिस्टुलाचा त्रास असतो, ज्याच्यामुळे ते वर्षानुवर्षे पेनमध्ये असतात। तर अशा रुग्णांसाठी आपण ही योजना राबवली आहे स्वयं हॉस्पिटलतर्फे। त्याच्यामध्ये आपण अत्यंत कमी खर्चामध्ये हे सर्व ऑपरेशन्स करून देत आहोत आणि ते देखील आपण लॅप्रोस्कोपी आणि लेझरद्वारे करून देत आहोत। म्हणजे जे सगळ्यात लेटेस्ट टेक्निक आहे या सर्व सर्जरीजसाठी, लॅप्रोस्कोपिक म्हणजे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया आणि लेझरद्वारे शस्त्रक्रिया, त्या आपण करून देत आहोत 30,000 रुपयामध्ये औषधासकट। सर, खरंच अनेक गरजू रुग्णांना या योजनेचा फायदा होऊ शकणार आहे, परंतु यामध्ये तुम्ही काही क्रायटेरिया टाकलेला आहे की ही या योजनेचा लाभ नेमकं कोण घेऊ शकणार आहेत, या संदर्भात आम्हाला सांगा। याचा लाभ सर्व लोक घेऊ शकतात। याच्यामध्ये काही असं बंधन नाही आहे। ज्याला हे प्रॉब्लेम्स आहेत आणि ज्याच्यामुळे लोक सफर करतात या प्रॉब्लेम्समुळे, त्यापैकी कोणीही वयोगटातला पर्सन हे ऑपरेशन्स करू शकतो। 18 ते 50 वयोगटामध्ये हे ज्यादातर प्रॉब्लेम्स सापडले जातात आणि जास्त करून 18 ते 50 वयोगटातली लोकच असतील जे जास्त करून येतील या सर्जरीसाठी। परंतु या व्यतिरिक्त देखील कुठल्या वयोगटातली लोक असतील तर त्यांना देखील या सर्जरीज आपण 30,000 रुपयामध्येच करून देत आहोत औषधासहित। साहजिकच ज्यावेळेस अशा प्रकारचे ऑपरेशन्स होतात त्यावेळेस रुग्णांच्या मनामध्ये एक प्रश्न असतो की यासाठी जो खर्च होणार आहे तो मेडिक्लेममध्ये रिइंबर्स होणार आहे का? काय सांगाल? मेडिक्लेम आपल्याकडे आहेत। आपल्याकडे जवळपास सर्व मेडिक्लेम पार्टनर्स आमचे आहेत। तर मेडिक्लेममध्ये जर करायचं असेल तर मेडिक्लेममध्ये देखील ते करू शकतात। त्याच्यामध्ये ती कॅशलेस सुविधा देखील आपण आमचं हॉस्पिटल प्रोव्हाइड करतं। त्याच्यामध्ये पेशंटला कुठलाही चार्ज लागणार नाही, ते पूर्ण शस्त्रक्रिया मोफत होणार। आमच्या सगळ्या प्रेक्षकांसाठी पुन्हा एकदा सांगा की नेमके ह्या तुम्ही जी 30,000 रुपयांमध्ये ऑपरेशन्स ही जी योजना काढलेली आहे, या योजनेमध्ये नेमकी कुठले कुठले ऑपरेशन्स होणार आहेत? मी मेन सर्व ऑपरेशन सांगतोय। त्याच्यामध्ये पित्ताशयाचं ऑपरेशन, अपेंडिक्सचं ऑपरेशन, हर्नियाचं ऑपरेशन, गर्भपिशवीचं ऑपरेशन आणि पाईल्स, फिशर, फिस्टुला, लेझर पाईल्स, फिशर, फिस्टुला ऑपरेशन, हे ऑपरेशन्स मेनली होणार आहेत। निश्चितपणे सर, आता मला सांगा की पेशंट्सनी ही जी सगळी योजना आहे याचा कशा प्रकारे लाभ घ्यायचा आहे? या ऑपरेशनचे रेट साधारणपणे 60,000 ते 1,00,000 या रेंजमध्ये असतात। ती सर्व ऑपरेशन्स आपण 30,000 रुपयामध्ये करून देत आहोत। नॉर्मल आमचे जे रेट्स आहेत ते 60,000 to 1,00,000 असे रेट्स आहेत या सर्व ऑपरेशनचे। ते सर्व ऑपरेशन्स आपण 30,000 रुपयामध्ये स्पेशल ऑफर म्हणून देत आहोत। स्वयं हॉस्पिटलचे डॉक्टर रोहित पांडे हे देखील आत्ता आपल्याबरोबर आहेत। रोहित सर, ठाणे वर्तमानमध्ये आपलं हार्दिक स्वागत। आणि मला सांगा, स्वयं हॉस्पिटलच्या वतीने 30,000 रुपयामध्ये ऑपरेशन्स ही जी संकल्पना तुम्ही मांडलेली आहे याचा फायदा पेशंट्सना कशा पद्धतीने होणार आहे? सर बघा, कसं आहे की आपल्या ठाण्यामध्ये बरेचसे असे पेशंट आहेत जे गोरगरीब आहेत आणि त्यांना जे सर्व सर्जरीज आहेत गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये गेले की म्हणजे त्यांना पुढच्या महिन्याचं 2 महिन्याचं असं त्यांना डेट भेटतात।
हां, थोडाफार जे आहे ते फायनान्शियली सिक्युअर आहेत म्हणून ते तेवढा करू शकतात. तर 30,000 कोणताही पेशंट अरेंज करू शकतो सर, जो गंगूबाईमध्ये किंवा कडवा हॉस्पिटलमध्ये जातो. हां, तर ते 30,000 अरेंज करू शकतो. आणि जर आपण ह्या खर्चात ऑपरेशन केलं तर ते सर पेशंटसाठी चांगलंच असणार की लाखो पेशंट याचा फायदा घेऊ शकतो. एक्झॅक्टली. याचा निश्चितपणे आपल्या पेशंट्सना फायदा होईलच. परंतु ही जी योजना आहे, ही योजना कधीपासून कधीपर्यंत सुरू राहणार आहे, त्याविषयी अधिक माहिती द्या. सर, ही स्कीम जी आहे 1 जानेवारी 2025 पासून 28 फरवरी 2025 पर्यंत असणार. आपला हे 2 महिना जानेवारी आणि फरवरी हा पेशंट याचा लाभ घेऊ शकतो. नॅचरली पुन्हा एकदा तोच प्रश्न येतोय की यासाठी काही अटी आणि शर्ती असणार आहेत का? यासाठी काही क्रायटेरिया असणार आहे का? तुमची ही जी 30,000 रुपयाची ऑपरेशनची ही जी योजना आहे, याचा फायदा नेमका कोणाला होणार आहे? सर, क्रायटेरिया काहीच नाही, फक्त तेवढंच आहे की म्हणजे आपल्याकडनं जे औषध आहे आणि सर्जरी आहे ते सगळं त्याच्यात इन्क्लुडेड असणार. हां, फक्त जे तपासणीसाठी आहे, प्रत्येक वेगवेगळे पेशंट असतात सर, कोणाला काय तपासणी करायचं आहे ते कन्सल्टंट आणि आपले जे सर्जन आहेत ते डिसाईड करणार. तर ते तपासणी बाहेर होतात, त्यांना ते पे करावं लागेल, तेवढंच. सर, जाता जाता पेशंट्सना काय आवाहन कराल? पेशंटला मी हेच आवाहन करणार, ज्यांना सर्जरीसाठी गरज आहे त्यांना मी एवढं सांगणार की हा कॅम्पचा ते फायदा घेतले तर त्यांच्यासाठी चांगली गोष्ट आहे की उगाचच ते अंगावरती काढून आजार मोठा वाढवण्यापेक्षा आहे की ते येऊन सर्जरी करून घ्या. आणि त्यांच्या नोंदणी वगैरे इकडे झालं तर त्यांच्या सर्जरी लाईनअप होऊन जाणार. तज्ञ शस्त्रज्ञान असणारे जे आपले सर्जन आहेत, डॉक्टर आदित्य फडके सर, त्यांच्या अंडर आपलं हे सर्जरी होणार. आणि सर्वात चांगली गोष्ट काय सर, ते सर आपले मॉर्निंग इव्हनिंग हॉस्पिटलमध्येच राहतात, तर पेशंटला 24/7 सर्जनचा ऑब्झर्वेशनमध्ये असणार. तर पुन्हा एकदा सांगतो, स्वयं हॉस्पिटलच्या वतीने गरजू रुग्णांसाठी 30,000 रुपयांमध्ये काही ऑपरेशन्स करून देण्याची योजना आणण्यात आलेली आहे. जी सगळ्या रुग्णांनी त्याचा निश्चितपणे लाभ घेतला पाहिजे. या संदर्भात तुम्हाला अधिक काही माहिती पाहिजे असेल तर स्क्रीनवर क्रमांक आहे, त्यांच्याशी संपर्क साधा. त्याचप्रमाणे ॲड्रेस देखील दिलेला आहे, त्यांच्याशी देखील तुम्ही संपर्क साधू शकता. तुम्ही दोघंही आमच्याशी बोललात त्याबद्दल धन्यवाद.